तर कसे आहात सगळे? सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय. मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा आपला शो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनला. तर मी आता रेडी झालो आणि आता मला निघायचं आहे. आणि सर्वप्रथम माझे ब्लॉग येत नव्हते याचं मी रिझन सांगतो. कारण सगळेजण मला व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला खूप ठिकाणी असं पर्सनली मेसेज करतात की आर्यन तुझे ब्लॉग्स येत नाही आहेत, काय झालंय, काय रिझन. अच्छा. तर रिझन असं आहे की मी इथे स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शनचं काम घेतलंय. सो कोरिओग्राफी करायला तिथे जातो मी दिवाल्याच. तर त्यामुळे मी शोला जात नाही आणि शोला जात नाही त्याच्यामुळेच माझे ब्लॉग येत नाही आहेत. ठीक आहे. कारण मी इथे काम घेतलं, इथे वेळ द्यावा लागतोय कोरिओग्राफीसाठी. सो त्यामुळेच थोडासा प्रॉब्लेम होता ब्लॉगिंगसाठी. आणि आजचा प्रोग्राम, आजचा शो आपला स्पेशल असा आहे कारण मी आमच्या मंडळाला आरगाव जागृती बौद्धजन मंडळ हे मंडळाचं आमचं नाव आहे. आणि आमच्या मंडळाला बरोबर आज 60 वर्ष कंप्लीट झाले आहेत. म्हणजे हिरक महोत्सव आम्ही सेलिब्रेट करण्यासाठी तिथे जात आहोत. आणि आपला शो आहे तिथे, म्हणजेच मंडळातील लोकांनी आपल्याला तिथे इन्व्हाइट केलं आपल्या परफॉर्मन्स करण्यासाठी. आणि आपल्या टीममध्ये सुद्धा आपल्या वाडीतील आपल्या मंडळातील लोक आहेत, म्हणजेच आमचा सिद्धार्थ कलामंच आरगाव. तर आज आपण फुल राडा टाकायचा, मचवायचं तिथे, फुल एन्जॉय करायचं आहे. आणि त्याचबरोबर मी वाडीतील सर्व लोकांचे आभार मानतो की धन्यवाद, तुम्ही आम्हाला सुद्धा इन्व्हाइट केलात, आपल्या वाडीतील कलाकारांना तिथे त्यांची कला सादर करण्याची संधी दिल्यात, त्याबद्दल धन्यवाद. आणि आजचा शो आम्ही नक्कीच सक्सेसफुल करू. चला तर मग आता मला निघायचं दादरला जाण्यासाठी. पुढे आपण काय काय होतंय ते आपण ब्लॉगमध्ये बघूच. तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करायला विसरू नका. आपली इंस्टाग्राम आयडी आहे आर्य रत्नागिरीकर, जे आपल्या यूट्यूब चॅनलचं सुद्धा नाव आहे. जसं प्रेम देत आहे, जसं सपोर्ट करताय तसंच करत राहा. ठीक आहे, मी तुम्हाला भेटतो दादरला. सगळी आपली टीम तिथे दादरलाच भेटणार आहे कारण मी आता मला निघायचं आहे. ठीक आहे. 1 hour later. सो फायनली मी आता पोहोचलोय दादरला आणि चालत चालत चाललोय जिथं आपला प्रोग्राम आहे आंबेडकर भवनला. आणि माझ्या दादे बघा, हे भेटले आहेत सर्वरीत लोक. ए बाय झालं, जेव्हा रिहर्सल करायची असेल तेव्हाच करायची. तुम्हाला सांगतोय रिहर्सलच्या वेळी तुम्ही चुकत होता, मी नव्हतो काल. तेच आम्ही आमचा डान्स सेट केलेला. काय सेट केला तुम्ही डान्स? घरी रिहर्सल केल्या स्टेप वेगळ्या आणि हॉलवर रिहर्सल आल्या स्टेप वेगळ्या. फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलोय आणि आता चेंजिंग रूम मध्ये बसलोय आम्ही. खूप वेळ झालाय, आता वाजले बरोबर 5:30. 5 वाजता आमचा प्रोग्राम चालू होणार होता पण काही इश्यूमुळे नाही चालू झाला. सो आता थोडीफार आम्ही रिहर्सल करणार आहे, नंतरला तुम्हाला भेटतो मी. ठीक आहे. सो फायनली आम्ही आता झालो रेडी आणि बघा लेट आले. दीपक प्रज्वलन चालू आहे तिकडे आपल्या प्रोग्रामचं आणि आपला फर्स्ट परफॉर्मन्स आहे. तर बघूया भाई साहेब टिक्का लावला की काय. तर बघू आजचा आपला शो कसा सक्सेसफुल होतोय. मजेत मध्ये. या कार्यक्रमाची सुरुवात आपण एक बुद्ध वंदनेच्या गीताने करीत आहोत. आर्यन कदम आणि कंपनी अर्थात सिद्धार्थ कलामंच आरगाव. तथागत गौतम बुद्ध यांच्या बुद्ध भीम गीताने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. तत्पूर्वी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आदरणीय विजय भक्ते सर यांचं मी पुन्हा एकदा आमच्या आरगाव जागृती बौद्धजन मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आर्यन कदम ज्यांनी कठोर तपश्चर्या करून जगातील दुःखाचं मूळ शोधलं, ज्यांनी कठोर तपश्चर्या करून जगातील दुःखाचं मूळ शोधलं, त्या दुःखांवर विजय मिळवला. 4 आर्य सत्य जगात सर्वश्रेष्ठ ठरली. स्वतःच्या शरीराचा सापळा करून त्यांनी संबोधी प्राप्त केली. मानवी मनास उपयुक्त अशी अष्टांगिक मार्गाची संजीवनी दिली. 32 लक्षणांसह 84,000 स्कंदरूपी बुद्ध जगात वंदनीय ठरला. म्हणून म्हणावं असं वाटतं, असू दे तुमच्या शांतीने क्रांती करण्याची जिद्द, असू दे तुमच्या शांतीने क्रांती करण्याची जिद्द. अष्टांगिक मार्गाने करा आपल्या अंतरंगाला शुद्ध. आता नको ते आपापसात मतभेदाचे युद्ध आणि जागवा प्रत्येकाने आपल्या मनात एकच बुद्ध, एकच बुद्ध, एकच बुद्ध. मी पुन्हा एकदा विनंती करतो, सिद्धार्थ कलामंच आरगाव सविनय सादर करीत आहेत बुद्ध वंदना.
सो आपला एक पहिला परफॉर्मन्स झाला आहे आणि सेकंड परफॉर्मन्स आमचा सॉन्ग आहे भीमाची लेखणी. सो त्यासाठी आम्ही झालो रेडी. सो आपला शो आपला प्रोग्राम एन्जॉय करा आणि कसा वाटतो तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, सर्वांनी आतमध्ये या. चालू करा. जगातली देखणी आग जगातली देखणी गबाईनी भीमाची लेखणी गबाईनी भीमाची लेखणी क्रांतीवीराची केली मी चौकशी मैत्री भीमाशी चढली माझी अशी. क्रांतीवीराची केली मी चौकशी मैत्री भीमाशी चढली माझी अशी. क्रांती भीमाची असली माझ्या मनी गबाईनी भीमाची लेखणी गबाईनी भीमाची लेखणी. बापाला ही भीमाची पोर, भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर, भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर, भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर. मागं ना कुणी पुढंच आम्ही, मागं ना कुणी पुढंच आम्ही, आलो या जऱ्याच्या पोर, आम्ही आलो या जऱ्याच्या पोर. भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर.
नियमान नियमान नित्य नियमान नटविला सोन्यान तू संसार भीमाचा रमान नटविला सोन्यान तू संसार भीमाचा रमान. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर या ठिकाणी आपल्या सर्व समाजाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि त्या दीक्षेमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं, जो नवीन विचार लोकांना दिला, त्या विचाराने प्रेरित होऊन सर्व तरुण लोक कामाला लागले. त्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनाही असं वाटलं की आपणही आपल्या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना एक आपलीही संघटना करावी. बंड हे नव्हतं, भावकी होती, भावबंदकी होती आणि या भावबंदकीतून मंडळ निर्माण झालेलं आहे. आणि हे मंडळ निर्माण होताना एक आपली संघटना असावी असा एक सुपक विचार भास्कर महादेव कदम यांच्या डोक्यात आला. त्यामध्ये बाबुराव रोंगाजी कदम, महादेव बोरू कदम, विश्राम महादेव कदम, अर्जुन बाबू कदम आणि गोपाळदेव कदम आणि डॉक्टर झालं वगैरे हे ते सगळी मंडळी, जुनी मंडळी जी जी होता. 1963 मध्ये मुंबईत आरगावकर भावकीची पहिली बैठक झाली. ठिकाण होते आगळेपाडा म्युन्सिपल बैठी चाल नंबर 2. एक ते विहार असेल, विहीर असेल, त्यासाठी तयारी केली. 1990 पासूनच आम्ही तयारी केली, पण त्यावेळेला फक्त ते 50,000 मंत्री झाले. तर आजचा आपला शो, आजचा आपला प्रोग्राम, आजचा आपला ब्लॉग सक्सेसफुल झालाय आणि आम्ही तर खूप एन्जॉय केलंय. आम्हाला खूप आवडला आजचा प्रोग्राम, आजचा शो. ठीक आहे, तर तुम्हाला नक्की कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण बाय बाय टाटा करण्याची वेळ आली आहे. तर मी तुम्हाला भेटेन नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन शोमध्ये. तोपर्यंत हॅपी रहा. टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.